महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। देशाचे गृहमंत्री भाजप नेते अमित शहा यांनी संसदेमध्ये बोलताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान होईल असे खेदजनक वक्तव्य केले आहे। त्यांचा निषेध दिनांक 23 डिसेंबर सोमवार रोजी भीम अनुयायी प्रेमकडून परंडा येथे रेवणी भीमनगर येथून तहसील कार्यालयावर विराट असा मोर्चा काढण्यात आला। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत हा विराट मोर्चा भीमनगर मार्गे महात्मा फुले चौक, मंडई पेठ, शिवाजी चौक या मार्गावरून घोषणाबाजी करीत तहसील कार्यालयावर धडकला। मोर्चेकऱ्यांच्या वतीने परभणी येथील घटनेचा निषेध करीत मयत सोमनाथ सूर्यवंशी व बीड मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील दोषींना तात्काळ फाशी देण्याची मागणी मोर्चेकऱ्यांकडून निवेदनाद्वारे तहसीलदारांमार्फत महाराष्ट्र शासनाकडे करण्यात आली आहे। यावेळी अनेकांनी आपले विचार मांडले असून गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि यापुढे कोणत्याही भाजपच्या नेत्यांनी महापुरुषांविषयी अवमानास्पद वक्तव्य केल्यास त्यांना देशात व महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशाराही मोर्चेकऱ्यांनी दिला आहे। यावेळी भीम अनुयायी प्रेमी संजय बनसोडे, राहुल बनसोडे, रत्नकांत पापा शिंदे, राजेंद्र निकाळजे, दीपक गायकवाड, संजय शिंदे, दादा चौतमाल, तानाजी शिंदे, आकाश बनसोडे, उत्तम ओवा, गुलाब शिंदे, घनश्याम शिंदे, नागसेन चौतमहाल आदींसह भीमप्रेमी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। अत्यंत अमानुष प्रकार आहे असं मी मानतो। शासनानं केलेली ही हत्या आहे असं मी मानतो। कारण जो तरुण मुलगा स्वतः वकील आहे, मला वाटतं की त्याला कायदा शिकवायची कुणाचीच गरज नव्हती आणि त्या माणसाला जर या पद्धतीने मारलं जातं, आज जे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांचे, हे रिपोर्ट आणि आमच्या मस्साजोगला अंबाजोगा येथे सरपंचाची जी हत्या झाली होती त्याचे पीएम रिपोर्ट्स जे आहेत, शॉक ड्यू टू मल्टिपल इंजुरीज हे कारण त्यांनी डॉक्टर्सनी दिलेलं आहे आणि हे दोन्ही मृत्यू जर सारखेच असतील तर माझा असा शासनाला सवाल आहे की या दोन्ही प्रकरणामध्ये सारख्याच पद्धतीचे गुन्हे आणि कलम नोंदवून इथल्याही त्या शासकीय अपराध्यांवर त्याच पद्धतीची कडक कार्यवाही केली पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे दलित चळवळीची। आणि ही मागणी आम्ही याच्यासाठी करत आहोत की या माय माऊलीचा दिवा इथं विझलेला आहे, परंतु ताई या दलित चळवळीमध्ये तुमच्या पाठीची हे दलित समाज पूर्ण ताकदीनं उभा टाकलेला आहे। घटना घडली त्यावेळेस सुद्धा, आज सुद्धा आणि इथून भविष्यात त्याच पद्धतीने तुमच्या मागे हा समाज उभा टाकेल। केवळ तुमच्याच पाठीमागे नाही तर दलित चळवळीसाठी काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी महाराष्ट्रामधून, भारतामधून आंबेडकरांच्या विचारांना मारणारा प्रत्येक माणूस तुमच्या बरोबर तेवढ्याच ताकदीने उभा टाकणार आहे। ताई, अंबाजोगाईकरांच्या वतीनं आम्ही तुम्हाला आमची अल्पशी मदत दिलेली आहे ताई, आम्ही असं म्हणत नाही, परंतु हे तुमच्या संसाराला, कुटुंबाला कुठेतरी हातभार लागण्यासाठी ही मदत आमची आहे। आमचे महादेव आदमाने असतील, भीमरावजी सरवदे असतील, आमचे नितीन सरवदे असतील, इथं आमचे नागेशजी जोंधळे सर आहेत आणि घाडगे साहेब आहेत, या सगळ्यांनी आम्ही अंबाजोगाईमध्ये महादेव, विशेषतः महादेवरावांना आदमाने यांनी एका चांगल्या पद्धतीनं जेल भरो आंदोलन सुद्धा आम्ही केलं साहेब तिथं या प्रकरणासाठी। अमित शहा यांनी ज्या पद्धतीनं आंबेडकरांवर ज्या पद्धतीनं दोषारोप केले, वक्तव्य केलं, मला वाटतं की हे संबंध भारतामध्ये चुकीचं होत चाललेलं आहे। आंबेडकर कोण आहे, आंबेडकर कोण आहे? आंबेडकर तो आहे ज्यांनी हजारो वर्षाचा इतिहास आपल्या 40 वर्षामध्ये बदललेला आहे आणि 40 वर्षामध्ये त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा दिली आणि त्या समाजाच्या, त्या विचारांच्या प्रेरणेनं चालणाऱ्या एखाद्या माणसाला जर जीवे मारण्याचा प्रयत्न इथं होत असेल तर मला वाटतं की अत्यंत चुकीचं होत आहे। या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध इथं व्यक्त करतो। आणि ताई, दोन गोष्टी तुम्हाला आम्ही तुमच्या बरोबर कायम राहणार आहोत ताई, एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो। जय भीम। महाराष्ट्र टुडे साठी समीर ओवाळ, परंडा, धाराशिव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।